नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट अशी भेंडीची भाजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा कढई गरम करत ठेवली। कढई गरम झालेली आहे, त्याच्यामध्ये आपण तेल ओतून घेऊया। तेल ओतायचं आपल्याला अर्धी पळी, कारण की भेंडी जी आहे ही आपली अर्धा किलो भेंडी आहे। आणि तेल गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये छोटा एक चमचा टाकायची मोहरी आणि मोहरी चांगली भाजून घेऊया। मोहरी चांगली बघा फुटलेली आहे, त्यामध्ये टाकायचं छोटा एक चमचा जिरे, थोडीशी टाकायची हिंग पावडर, त्यात टाकायचे आपल्याला कढीपत्ता, त्यात टाकायचे आपल्याला 6 लसणाच्या पाकळ्या आणि 1 मिरची अशी मी कुटून घेतलेली आहे। कापून जरी टाकली तरी चालेल। आणि हे सगळं आपण 1 मिनिटभर फक्त मीडियम गॅसवर परतून घ्यायचे। परतून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये टाकणार एक छोट्या आकाराचा कांदा, बघा जास्त असा बारीक पण नाही जास्त असा मोठा पण नाही, कापून घेतलेला आहे। ह्याला पण आपल्याला 1-2 मिनिटं परतून घ्यायचे। कांदा बघा मी भाजून घेतलेला आहे, अशा पद्धतीत भाजायचा, जास्त आपल्याला काही लाल भडक वगैरे असा करायचं नाहीये। ह्याच्यामध्ये एक छोट्या आकाराचं टोमॅटो टाकलेलं आहे आणि ते पण आपल्याला ह्याच्यामध्ये 1 मिनिटभर परतून घ्यायच्यात। ह्यातलं कसं माहिती आहे का, जर तुम्ही लसूण खात नसाल तर लसूण नाही टाकायचा, कांदा खात नसाल तर कांदा नाही टाकला तरी चालेल। म्हणजे जी गोष्ट आपण खात नाही ना ती स्किप केली तरी चालेल, पण सेम प्रकारे बनवायचं। आता या 1 मिनिटभर मी परतून घेते। मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये टाकायची आपल्याला भेंडी। तर भेंडी काय केलेली आहे माहिती आहे का, स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे आणि नंतर कापून घेतलेली आहे। बघा अशी छोटी मोठी अशी कापायची। मोठी जरी कापली तरी चालते, बारीक जरी कापली तर चालेल। मी सगळ्या प्रकारे बघा कापलेले आहे, छोटे मोठे असे कापलेले आहे। खूप जणांचा असा प्रश्न असतो की भेंडी चिकट होते, तर अशा पद्धतीने तुम्ही स्वच्छ धुवा पुसा, भेंडी चिकट होत नाही। करण्याची पद्धत वेगवेगळी असते थोडी, त्यामुळे पण चिकट होते। आता ही कसं आहे माहिती आहे का, भेंडी कधी पण करताना ना फास्ट गॅसवर करायची, म्हणजे तुमची भेंडी चिकट होणार नाही। आता ह्याला काय करते, 1-2 मिनटं आपण चांगलं परतून घेऊया। 2 मिनटं बघा फास्ट गॅसवर मी परतून घेतलेलं आहे ना। हा जे गॅस आहे मोठ्या बर्नेलचा आहे, बिलकुल बघा चिकट नाही हे का, अशा पद्धतीत फक्त परतून घ्यायची। आणि भेंडी कशी असते माहिती आहे का, धुतल्यावर पुसली तर बिलकुलच असे म्हणजे चिकट होत नाही आहे। आता आपण ह्याच्यामध्ये साहित्य टाकून घेऊया। पण पहिला मी काय करते, गॅस बारीक करून घेते। बारीक गॅस बघा केलेला आहे आणि अर्धा किलो भेंडी आहे ही। आता ह्याच्यामध्ये साहित्य बघा, ही मिरची पावडर घेतलेली आहे, कलरवाली पण आहे तिखटवाली पण आहे। ह्याची रेसिपी पण मी अपलोड केलेली आहे। गरम मसाला पावडर आहे, हे जिरे पावडर आहे, हे धने पावडर आहे, थोडीशी एकदम हळद केलेली आहे। जेव्हा आपण जिरे मोहरी टाकतो की नाही लसूण, तवा जरी तुम्ही हळद टाकली तरी चालेल। आणि चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकलेली आहे, पण हिरवी मिरची तिखट नाही आहे। जर तुम्हाला पाहिजे तर मग तुम्ही नुसती हिरवी मिरची टाकू शकता, लाल मिरची पावडर तुम्ही टाकू नका। आता हे आपण टाकून घेऊया। आणि गरम मसाला सगळ्या रेसिपी आहेत बघा, किचन किंग वगैरे सगळ्या, मॅगी मसाला वगैरे सगळ्या मी अपलोड केलेले आहेत। आता हे काय करते, गॅस करणारे परत मीडियम, आणि आपण हे 1-2 ते 3 मिनटं एकसारखं परतून घ्यायचं, असं थोड्या वेळाने। तुम्हाला मी सांगितलं होतं बघा, मी 2 मिनटं परतून घेते। 1च मिनिट झालेलं आहे, फास्ट गॅसवर मी परतून घेत आहे। हे बघा आत्ताच ह्याला असं हलकंसं पाणी सुटतं आणि आत्ताशी थोडी बघा अशी चिकट झालेली आहे। चिकट जरी झाली की नाही तरी मग घाबरायचं नाही बघा, अशा पद्धतीत थोडा वेळ ठेवायचं आणि हलवायचं। मग ह्या गोष्टी करताना मग फास्ट गॅसवरच करायच्या, कारण जेव्हा आपण मीठ टाकतो ना तेव्हा भेंडीला थोडं तरी पाणी सुटतं बघा। आणि खाली दिसत असेल की आपण मिरची पावडर मसाले वगैरे टाकले होते, हे कढईला आपले असे चिटकले जातात। मग तर असं एकसारखं आपण हलवून आता ह्याला काय करायचं, परतून घ्यायचं। तर मी एकदम बारीक गॅस करणार आहे। हा गॅस आहे मोठ्या बर्नेलचा, बारीक केलेला आहे। आणि ह्याच्यावर फक्त मी 2 मिनटासाठी झाकण ठेवणार आहे। बारीक गॅसवर बघा 2 मिनटं मी झाकण ठेवलं होतं। झाकण आपण काढून घेऊया। झाकण ठेवलं की नाही की थोडंसं असं बघा पाणी सुटलं जातं, जे आपला खाली मसाला लागला होता ना कढईला, तो पण बघा ह्याला आता चिटकून निघाला सगळा, अशा पद्धतीने। आणि भेंडी बघा शिजलेली आहे, हे बघा आता तुम्ही ह्या साईडनं दाखवते आहे का। आणि भेंडी कधी पण अशी जास्त शिजवायची नाही बघा। भेंडी ना अशी थोडीशी अर्ध कच्ची असली तर खाल्ली तर चालेल। जर तुम्हाला तशी नको असली तर आता ही बघा ही शिजवलेली आहे पूर्णपणे आणि एकदम मोकळी बघा। थोड्या वेळच पाणी ते सुटलं की नाही, असं चिकट झालं की नाही, हलवलं की नाही की पूर्णपणे सुक्की आणि मोकळी होते। आता ह्याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकलेला आहे, कांदा टाकलेला आहे, ओलसर सगळ्या गोष्टी आपण ह्याच्यामध्ये टाकलेल्या आहे, तरीसुद्धा बघा चिकट झालेली नाही। त्यासाठी काय करायचं माहिती आहे का, किती जरी भेंडी चिकट जर असेल का नाही तरीसुद्धा तिला धुवून पुसायची, मस्त होते बघा। अशा पद्धतीत करायच्या। त्यात मी कोथिंबीर टाकलेली आहे, मिक्स करून घेतलेली आहे, मस्त अशी चवदार अशी भेंडी होती। भेंडीच्या खूप रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत। ही जर रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।